नमस्कार, स्वागत आहे तुमचं उमाज मराठी किचनमध्ये। आज पुन्हा एकदा घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक खास आणि झक्कास रेसिपी। उन्हाळा म्हटलं की कैरी आणि कैरी म्हटलं की मस्त चमचमीत मुरांबा आलाच। फक्त सोप्या टिप्स वापरून मुरांबा असा बनवू की वर्षभर टिकेल। चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। मुरांबा किंवा गुळांबा करण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। तर आपल्याला लागणार आहे कच्ची कैरी, बारीक किसून घेतलेला गूळ आणि खडे मसाले लागणार आहेत। तर त्यामध्ये 2 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा आणि थोडंसं मी काळं मीठ घेतलेलं आहे। आणि या ठिकाणी मी वेलची घेतलेली नाही, पण वेलची आपल्याला लागणार आहे नंतर। तर हा कोणता आंबा आहे याची जात मला काही माहीत नाही, पण हा खायला खूप गोड असतो, अजिबात आंबट नसतो। तुम्हाला जर या आंब्याचं नाव माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आता आपण याची साल काढून घेऊया। आता आपल्याला सुरुवातीला या आंब्याची साल काढून घ्यायची आहे। आंब्याची साल मी काढून घेतलेली आहे। तर आता आपल्याला हा आंबा किसून घ्यायचा आहे। आणि कधीही मुरांबा करताना आंबा घेताना तो स्वच्छ धुवून पूर्ण सुकवूनच घ्यायचा आहे। जरा वरून जर थोडंसं पाणी यायला लागलं तर तो मुरांबा पटकन खराब होतो, त्याला बुरशी येते। तर आता आपण हा किसून घेऊया। आंबा खूप मोठा असल्यामुळं यातला फक्त अर्धाच मी किसलेला आहे आणि तेवढ्याच मी मुरांबा करणार आहे। आंबा किसून घेतलेला आहे। तर आपल्याला तो किस मोजून घ्यायचा आहे। तर 1 वाटी हा किस आहे। आता तो कढईमध्ये घालूया। आंबा गोड असेल तर तुम्ही गुळाचे प्रमाण कमी अधिक करू शकता। तर ज्या वाटीने मी किस घेतलेला आहे त्याच वाटीने बारीक किसलेला गूळ घेतलेला आहे। दोन्ही सम प्रमाणात घेतलेला आहे। हे आता आपण व्यवस्थित असं हलवून घेऊया आणि आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी हे झाकून ठेवायचं आहे, म्हणजे याला गुळाचं पाणी होईल आणि टेस्टसुद्धा खूप छान येते। तर हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। तर याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि हे 15 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं आहे। तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही अर्धा ताससुद्धा ठेवू शकता। आता 15 मिनिटं झालेले आहेत, आपण झाकण काढूया। तर तुम्ही बघू शकता गुळाचं पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे। तर आता आपण हे गॅसवरती ठेवूया। सुरुवातीला आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची आहे आणि असं एकसारखं असं हलवत राहायचं आहे। तर 2-3 मिनिटं मी गॅसची फ्लेम मोठी करून हा छान शिजवून घेतलेला आहे। आता आपण गॅस कमी करूया आणि मध्यम आचेवरती शिजवून घ्यायचं आपल्याला हे। आता आपल्याला यामध्ये हे खडे मसाले घालून घ्यायचे, त्याच्यामुळे मुरांब्याला खूप छान टेस्ट येते। तर आपल्याला हा जास्त घट्ट असा करायचा नाही, थोडासा ओलसरच आपल्याला ठेवायचा आहे। आता 4-5 मिनिटं मध्यम आचेवरती मी छान शिजवून घेतलेला आहे। तर आपला हा मुरांबा तयार झाला आहे की नाही ते कसं ओळखायचं, थोडंसं असं हाताला लावून बघायचं, अशी तार पकडली की आपला मुरांबा हा तयार झालेला आहे असं समजायचं। जास्त जर घट्ट केलं तर तो कठीण होईल। तर आता यामध्ये वेलची पूड घालूया आणि हे आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपला मुरांबा तयार झालेला आहे। ज्यावेळेस आपण आंब्याचा किस यामध्ये घालतो त्यावेळेस तो एकदम पांढरा शुभ्र असतो आणि आता याला पूर्णपणे काच कलर असा आलेला आहे। तर आता आपण गॅस बंद करूया। हा मुरांबा वर्षभर छान टिकतो, फ्रीजमध्ये न ठेवता सुद्धा हा वर्षभर टिकतो। फक्त याला पाण्याचा हात लागू द्यायचा नाही। तर अशा प्रकारचा मुरांबा तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया असंच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।